नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शाश्वत विकास हा शब्द किंवा या शब्दाचा जो अर्थ आपल्यासाठी आवश्यक आहे तो घेणार आहोत। या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीच्या शब्दांचे अर्थ, वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेल्या आहेत। स्पर्धा परीक्षा किंवा इतर कुठलीही परीक्षा असो, अभ्यासक्रम असो, काही असो, त्यामध्ये कुठे न कुठे असा शब्दप्रयोग तुम्ही ऐकलेला असेल आणि तो शब्दप्रयोग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी येतो, याचा अर्थ त्याचा आपल्याला परफेक्टपणे माहीत पाहिजे, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। त्यासाठी अशा सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात, त्या कुठे तर आपल्या या स्पर्धा परीक्षाच्या चॅनलवर। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद झालं की नवनवीन अशा शब्दप्रयोग तुमच्यापर्यंत घेऊन येतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात, वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला जातात, त्याबाबतची सुद्धा आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। मात्र आपल्याला जे शब्द हमखास परीक्षेमध्ये कुठल्या न कुठल्या दिसतात ते अशा पद्धतीचे असतात, ते कोणते आहेत तर मग तो आहे शाश्वत विकास हा शब्दप्रयोग। इंग्रजीमध्ये त्याला काय म्हटलं जातं ते सुद्धा आपण या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट। मग आपल्याला या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाच्या संदर्भात माहिती पाहिजे असते। नेमका अर्थ काय हा कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। नेमका अर्थ त्याचा आहे विकास जो दीर्घकाळ राहतो। असा विकास जो दीर्घकाळ स्वरूपामध्ये राहतो तो विकास म्हणजेच शाश्वत विकास, असा त्याचा अर्थ। दुसरा अर्थ जो काही दिलेला आहे तो कोणता आहे तर तो आहे दीर्घकाळ टिकणारा विकास। म्हणजे जो विकास दीर्घकाळ टिकतो तो विकास हा शाश्वत विकास आहे, किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा पद्धतीचा शब्दप्रयोग केला गेलेला आहे। असे शब्दप्रयोग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ करेक्ट असणं माहीत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या शब्दाच्या अनुषंगाने कोणकोणत्या गोष्टी असतात, कोणकोणत्या गोष्टी येतात, काय येऊ शकतं। आता या ठिकाणी कुठल्याही विषयाची मर्यादा या शब्दाला लागत नाही। का तर कुठलाही विषय जरी आपण घेतला शिकण्यासाठी, तिथं तुम्हाला हा शब्दप्रयोग आलेला दिसेल आणि त्या शब्दप्रयोगाच्या माध्यमातून मग कोणकोणत्या गोष्टी, काय काय आपल्याला अपेक्षित आहे ते आपल्याला लिहिणं अपेक्षित असतं। त्या अनुषंगाने उत्तर लिहिणं आवश्यक असतं। याच्या अगोदर कोणते शब्द येतात, पुढे कोणते शब्द येतात, या प्रश्नावर या संपूर्ण गोष्टी अवलंबून आहेत। मात्र त्यासाठी आपल्याला हा शब्दप्रयोग काय आहे, या शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता आहे हे जर माहीत असेल तर आपल्याला पुढील गोष्टी सुचतात, ज्या की आपल्या राज्यशास्त्रामध्ये अत्यंत गरजेच्या आहेत। राज्यशास्त्राच्या दृष्टीने हा शब्द तर महत्त्वाचा आहे, परंतु इतरही विषयाच्या संदर्भात हा शब्द महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये, हमखास मुलाखतीमध्ये किंवा तुमच्या क्वेश्चनमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न असतो। त्यामुळे याचा अर्थ एक सुटसुटीत 2-3 शब्दामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। जर आपल्याला तो विचारला गेला तर तो सांगता आला पाहिजे। यासाठी एवढी माहिती तुम्हाला या शब्दाच्या संदर्भात असावी, या दृष्टीने आपण हा भाग या ठिकाणी घेतलेला आहे। आजच्या या व्हिडिओची माहिती पुरे आहे। धन्यवाद।